नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नामदेव मुनगोड. मी कोहिनूर सीडचा रिजनल मॅनेजर मराठवाडा पाहतो. आज मी माजलगाव तालुक्यातून बीड जिल्हा माजलगाव तालुका, गाव कोणते? खरात आडगाव या गावामध्ये उभा आहे आणि एक चांगल्या उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे, जे यावर्षी त्यांनी कोहिनूर महागुण या कपाशी वाहनाची लागवड केलेली आहे. तर दादा, तुमचं नाव काय? महागोत तुकाराम शेजू, राहणार खरात आडगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. तुम्ही तुमच्या शेतामध्ये यंदा कोहिनूर महागुण या कपाशीचं लागवड केलेलं आहे. तशा संदर्भात तुम्हाला काय चांगलं वाटलं आणि कशी तुम्हाला तुमचं मत काय या संदर्भात? कपाशी चांगली आहे. आम्ही किती पॅकेट लावले? 2 पॅकेट. समाधान आहे? हो. ओके. तर याच्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात तुम्हाला आवडलेलं काय आहे? बोंडाचा आकार. बोंडाचा आकार आहे मोठा आणि जवळजवळ बोंड लागतात. जवळजवळ प्रत्येक फांदीला 7 ते 8 बोंडाची चैन आहे आणि हिरवापणा चांगला आहे. फवारणीचा खर्च कमी आहे आणि लवकर आलेला आहे विशेष म्हणजे. लवकर. आणि यावर्षी अधिक पावसामुळे सुद्धा बऱ्याच लोकांची कपाशीचं नुकसान झालेलं आहे. तर या कपाशीला काही नुकसान झालं का जास्ती पावसाचं? नाही. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये महागुण हे सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वगुण संपन्न आहे. महागुण म्हणजेच सर्वगुण संपन्न. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेन की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये कोहिनूर महागुण या कपाशीची लागवड करून उत्पादन क्षमता वाढवावी आणि आपले आर्थिक क्षमता वाढवली. धन्यवाद.